राज्यात सर्वत्र पावसाचं धुमशान. मुंबई, ठाणे, पालघरसह रायगडला पावसाचा रेड अलर्ट. राज्यात 30 सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशारा. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मुसळधार पाऊस. कन्नड तालुक्यातील शिवना नदीला पूर. नाशिकमध्ये रात्रभर संततधार पाऊस. गंगापूर आणि दारणा धरणातून विसर्ग सुरू. पश्चिम रेल्वेवर एसी लोकलला पावसाचा फटका. एसी लोकलमध्ये पावसाचं पाणी. अंधेरी ते भाईंदर दरम्यान धावणाऱ्या एसी लोकलमधला प्रकार. बीडमधील समता परिषदेचा आजचा मेळावा तुर्तास रद्द. पूरस्थितीमुळे मेळावा पुढे ढकलला. ओबीसी मेळाव्याला विरोध नाही. छगन भुजबळांना विरोध. मराठा समन्वयकांची भूमिका. दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची जय्यत तयारी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बोलावली बैठक. पंतप्रधानांना मदत द्यायला प्रस्ताव कशाला हवा? उद्धव ठाकरेंचा भाजपाला सवाल. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत देण्याचा सरकारचा प्रयत्न. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया. भारत पाकिस्तानचा महाअंतिम मुकाबला. आज आशिया कपचा अंतिम सामना. दोन्ही संघ तिसऱ्यांदा आमने सामने. फलटणमध्ये कारचा भीषण अपघात. दारूच्या नशेत चालकाचा प्रताप. अभिनेता विजय थलपतीच्या रॅलीत चेंगराचेंगरी. चेंगराचेंगरीत 39 जणांचा मृत्यू. तामिळनाडूच्या करूरमधील धक्कादायक घटना. बुलढाण्यात दुहेरी हत्याकांड. पोटच्या मुलानं आईवडिलांना संपवलं. मुंबई गोवा महामार्गावर खड्ड्याचं साम्राज्य. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे वाहन चालकांची कसरत. पर्यटकांसाठी आनंदाची बातमी. ताडोबा सफारीच्या दरवाढीचे फक्त अफवा.